स्पर्धेत मी हजर झालेलो आहे. तुमचा आवडता कार्यक्रम घेऊन ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते. आजच्या भागात आपल्या सोबत आहेत 7 स्पर्धक संघ. इतका लांबचा पल्ला त्यांनी गाठला, पण आज एका स्पर्धक संघाला हा मंच सोडावा लागणार आहे. मला खरं तर वाईट वाटतंय, पण ही स्पर्धा आहे, काय करणार. पण हे जिकरीचं काम जे करणार आहेत ते आपले लाडके परीक्षक आपल्या सोबत हजर आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया मकरंद देशपांडे सरांचं आणि लावण्यवती मुग्धा गोडसे यांचं सुद्धा. 7 स्पर्धक संघ हजर आहेत, पण आज त्यांना गौरवण्यासाठी एक आगळा वेगळा पाहुणा आपल्या बरोबर आलेला आहे. त्याचं आगमन इथे होणार आहे, पण त्याच्याबद्दल काय सांगू मी तुम्हाला. खरं तर कुठल्याही इंट्रोडक्शनची त्याला गरज नाही. ऑल दी बेस्ट या नाटकातून त्याचं पाऊल महाराष्ट्रभर फिरलंच ते मराठी पाऊल. अनेक सिनेमे, अनेक मराठी नाटकं करत करत तो रसिकांच्या हृदयाचं सिंहासन काबीज करणारा ठरला. एक आगळा वेगळा कलाकार आहे तो. पण सिनेमात दिग्दर्शनाचं पाऊल त्यानं उचललं आणि त्याच्या सिनेमाला भरघोस यश मिळतं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संजय नार्वेकरचं. वाह जी वाह. नमस्कार, आपलं स्वागत आहे. संजय, तुला या मंचावर आलेलं पाहून मला खरोखर आनंद होतोय. मला सांग, तुला या मंचावर इथे आलायस, तुला काय वाटतंय? प्रथम तुम्हा अख्ख्या टीमचे धन्यवाद. कारण मराठी पाऊल पडते पुढे ह्यात जे परफॉर्म करतात, जे आपली कला सादर करतात, काहीतरी वेगळं करतात. आणि मी पण माझ्या सिनेमात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, म्हणून मला इथे बोलवलं. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. तुला विनंती करतो की तू तिथे जाऊन स्थानापन्न व्हावं. प्रत्येकाला असं वाटतं की छत्रपती शिवरायांसारखा कर्तबगार मुलगा आपल्या घरी जन्माला यावा, पण त्यासाठी जिजाऊ मातेचा वसा पाहिजे. त्याशिवाय ते कसं शक्य होईल. हाच संदेश घेऊन येत आहेत शाहीर देवानंद माळी आणि त्यांचे सहकारी सांगलीहून. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू. सोडून धंदा रिकाम गावात येतोय रे. ऐकलं रुपये मागतोय रे. रिकाम गावात येतोय रे. ऐकलं रुपये मागतोय रे. रिकाम गावात येतोय रे. ऐकलं रुपये मागतोय रे. गाडीचं काम नाही ठेवतोय घरी. अस्वल सारखा गुरुगुर करी. गाडीचं काम नाही ठेवतोय घरी. अस्वल सारखा गुरुगुर करी. आईला पिढा सारखा किडा जर का असा मुलगा जन्माला आला तर बनेल काय शिवाजी महाराज? नाही बनणार. म्हणून सांगतात शाहीर काय, अंधार पार झाला, अंधार पार झाला, इथे दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार पार झाला, अंधार पार झाला, अंधार पार झाला, इथे दिवा पाहिजे, देशाला
झाले कितीक वर्ष आली देशावर ही वेळ. त्या काळचं स्वराज्य ते सुराज्य होतं. झाले कितीक वर्ष आली देशावर ही वेळ. बिघडला पार सारा बसवलेला मेळ. राज्यसभा झाली पैसेवाल्याचा खेळ. राज्यसभा झाली पैसेवाल्याचा खेळ. आणि या कलियुगामध्ये कुणाचा कुणाला नाही मेळ. आणि म्हणून तो मेळ साधण्याला दैवी दुवा पाहिजे. आणि म्हणून सांगतात शाहीर, काय सांगतात, मुलगा कसा असावा, कसा? अरे आई बापाच्या पोटी असावा पुत्र गुणवान. आई बापाच्या पोटी असावा पुत्र गुणवान. आणि धापाच पोर काय कामाची. पुत्र जन्मावायचा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी गाजावा झेंडा, असा मुलगा जन्माला आला पाहिजे. शिवाजी महाराज, राजगुरू, भगतसिंग, सुखदेव. आणि म्हणून धापाच पोर काय कामाची, रिकामी अडचण. पोर काय कामाची, रिकामी अडचण. वा 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 वा. संजय, तुमचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर फ्रेश व्हायला होता. आणि तो छोटा शाहीर तर काय सुटलाच होता. तो जो काय एन्जॉय करतो ना, असं वाटत होतं त्याच्याबरोबर मी पण जावं आणि नाचावं तिथे. क्या बात आहे, व्हेरी नाईस. मकरंद सर, प्रत्येक बापाला असं वाटतं की आपल्या मुलाला आधी आपण पुढे करूया, पण त्या मुलाला पुढे करून तुम्ही त्याचा छान पद्धतीने उपयोग करतात आपल्या सादरीकरणासाठी. आणि तुम्ही ज्या पद्धतीने आलात, फार सुंदर गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलीत त्याच्यातनं, आणि तेवढीच मजा आली. परत एकदा थँक्यू. क्या बात. वा. मुग्धा, परफॉर्मन्स सुरू होण्याआधी आम्ही माझं आणि मकरंद सरांचं अतिथी ह्यांना आम्ही सांगत असतो की हे असे करतात, हे असे करतात, असं करतात. आणि तुमच्याबद्दल आम्ही सांगत होतोच आणि तुमचा परफॉर्मन्स झाला आणि त्यांना सगळं पटलंच. आणि ते म्हणले की सुरूच झालं. त्यामुळे तुम्ही आमचे शब्द पाळता, नेहमी जास्तच परफॉर्मन्स छान करता. त्यामुळे मी एवढंच बोलू शकते, मस्त झालं. मुग्धा किती पदकं देणार, मेडल्स देणार, ते या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे. पण मकरंद सर, तुम्ही किती पदकं द्याल? 10. 10 पैकी 10. वा. थँक्यू.